नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे गणेश चतुर्थीचा 5वा दिवस म्हणजे गौरी आवाहन। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या ज्या गौरी आहेत ना त्या कशा प्रकारे आणतात ते सगळं पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। वाडीत ना सौंदर्यकरांच्या 4 गौरी आहेत। आता ते दाखवते मी तुम्हाला। त्या 2 खालच्या ज्या वाडीतल्या गौरी आहेत ना तर त्या आणायला गेले होते मगाशी। आमची अजून तयारी होतेच आहे। आणि एक वरच्या घरात आहे, तिकडं वरच्या घरातली गौरी आहे। तर तुम्हाला दाखवते बघा, हे आता आले गौरी पूजून। अंदानी पण यांनी गौरी सगळी ही ना जी आमची पाकाडी होते चिऱ्याची ती सगळी बुलबुलीत झाले। अजून आमच्या गौरीची तयारी झाली नाही। काही गेली ती? अरे वा 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 वा, मस्त वाटतं सगळं एकदम झकास पैकी आहे। एवढा कसा मेकअप करत होतं उशीर? तर जी गौरी असते ना तर ती कुमारिका असतात ना ज्या घरातल्या तर त्या आणतात। तर त्यामुळे आता पण्या आता आणणार आहे। आणि इकडे सगळी काय तयारी आहे ती तुम्हाला दाखवते काय काय आहे। तर पण्या आता सगळी तयारी करताय गौरी आणायची। तर सांगतो बरं, सांगतो ह्या आहे रवळी आणि हा 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 सांग, हा आघाड्याचा झाड आहे छोटासा रोपटा। हा हळद आणि तिरडा ती पण टाकतो त्याच्यात ना। मोठं बोल ना पाण्याचं पकडू बरोबर मोठं बोलता नाही येत रे। पाण्याचं इड आहे त्याच्यात टाकतं। हे छोटंसं काय ते बघू, छोटासा मटक्यासारखं आहे। काय याला बोलतात का? मटकस आहे तो बारकासा। हां, तुझ्याच बाबा आणले। तर बाबाची आठवण झाली चांगल्या दिवशी। तर हे सगळं काय आहे तर ते रोवळीत ठेवायचं आहे। आणि इकडं हळदी कुंकासाठी करंडा आणि त्याच्यावर ठेवायचं ते आहे ना। पण ते सोंतळे आणतो। हां, आणि इकडं पीठ आहे इथं रांगोळी काढण्यासाठी, ते तुम्हाला नंतर दाखवेनच। आणि हे तांदूळ आणि हा गूळ आहे। आता याच्यात हे सोंतळणीचं फूल म्हणजे झाड तर ठेवायचं होतं, ते ठेवते आता। आणि चला झाली ही सगळी बघा पोरा सगळी आमची सगळी जमा झाली आहेत। मोठी माणसं अजून कोणीच नाही आली। डायरेक्ट अरे चाकर म्हणे आला टायमावर। काय रे तू टाइम नाही? सुट्टी नाही मला अगोदर घेता पाय मोडून आणि मग मध्ये सुट्टी नाही। बबलू बघा काय लाजताय। तर चला पाऊस नाही तोपर्यंत जाऊन येऊया। एवढी जण आहे। चप्पल नका घालू। काय काय म्हणता हो? बसला वारा मातात। मी टाइमपास करतो, दाखवतो काय काय का। इकडं पण काय। चला आता मी चालले गवर आणून। ए वाजवा
छान मस्त तिथे पाणी आहे. हे बघ याचं लावून घेतलं आणि काटो. आता हे आमच्याकडे येणार जाणार नाही ना जास्त. तिथं ठिकाण आहे ना हे पाण्याचं, ते पूर्ण पवित्र ठिकाण आहे जिथं आम्ही पाणी पियायचो पहिले. आता एवढं काय कोण पियत नाही कारण की घरोघर नळ झालेत म्हणून. जे मगाशी गेलेत ना 2 गौरी घेऊन त्या ह्या आहेत. बघा इकडे कसं मस्त वाटतंय का पावसात ना. ह्या झरो इकडं आम्ही पाणी पियायचो पहिले आम्ही. सगळेजण आहेत. हे बघा हे सगळं उमलटाचं पाणी आहे. आता पूजतात गौरीला. इकडे पहिल्यांदा थांब. हा पहिल्यांदा सारवत येते ही काकी बापू इकडे. यांची इकडे बघा पूजा झाली पण आणि घेऊन गेले गौरीला. आणि रांगोळी काढते आता. ओलाय सगळ्यांना होणार राहणार नाही. तरी शेवटी आलं तर आलं. सुट्टी नाही भेटली तर काय नाही फरक पडत. पाण्या पाण्या झालाय पायाखाली बघून ना नदी इकडं. आता हे ठेवताय. गवर न्यायला ते माणसं आली वरच्या घरातली. ह्या 2 गौरी आणि ती आता आमची गवर पूजते पण. पाण्याचा खळखळ तुम्हाला ऐकूच असेल कसं मस्त पाणी पडतंय. याच्या वरती ना इकडे रस्ता आहे वरती त्याच्या खाली झरा. पुढेची पानं व्हायची काय भेटती तुझ्या पदर पायात. पुढेची पानं वर भेटते. इकडे यायचो मेला अंगावर. बघा ही उमराटाची छोटे छोटे झरे सगळं काय बघा. या साईडून तिकडं पर्यंत आहे ती झरे. काय खडे किती काढू आता इकडं खडे काढू सांगते. एवढं काढू का.
पडशी लाव लाव निक्या चुप्पा काय झाला ती आवरली मुली. गवर आणल्यानंतर पहिल्यांदा हे आपल्या देवाच्या समोर ठेवतात. हे काकू अशीच राहणार उद्यापर्यंत नाही मग संध्याकाळी जायचं. हे बसवायची का? अच्छा. आणि हे एक एकच आणतात ना काय ते काय ते डांब काय ते एक एक तिथे राहता. हा. तर हे संध्याकाळी आपण गणपतीच्या इथे ठेवणार आहोत गौरी. तर अशा प्रकारे आमच्या गौरीचं आगमन झालंय. सगळी गौरी गणपतीच्या निमित्तानं आमच्या घरातली सगळी माणसं चाकरमणी सगळी भावंड सगळी एकत्र येतो ना, एक वेगळीच मजा असता. लय भारी मस्त वाटतं. आणि पाऊस पण बघा गेलाय. गौरीचं सांगतो आज पण लागतं काय मग? आता भाकरी आणि भाजी पण आज पण लागतं ना पाल्याची भाजीनी? काय नाही सगळं आहे ना. तर गौरीचा निवेद म्हणजे पाल्याची भाजी आणि भाकरी असता. तर आज करणार आहेत वाटतं दीड भाकरी. हा दीड भाकरी. हा. दीड भाकरीनी पाल्याची भाजी असणार ती आपल्याला खायला भेटणार आहे आज. बघूया आता कधी करतो. बापचा तर जास्त आहे. प्रसादी वाटे बघू दे तरी प्रसादी. तर आता गौरी वगैरे आमच्या आणून झाल्यात आणि बाकीचे काय असेल ना ते पूजन गौरीचे ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर आता आपण हा व्हिडिओ इथे संपवूया. आता गणपतीची पूजा वगैरे चालली आहे. तर चला नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण. बाय.